जय गजानन महाराज। शांत पवित्र शेगाव नगरीत 23 फेब्रुवारी 1878 रोजी फक्त 30 वर्षांच्या सुमारास एक दिव्य तेजस्वी पुरुष प्रकट झाला। मूक निर्वाणी पण दिव्य तेजानं नटलेला तो दुसरा कोणी नसून स्वयं संत गजानन महाराज होते। त्यांनी कधी आपली ओळख सांगितली नाही, पण लोकांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि अनुभवला देवत्वाचा जिवंत स्पर्श। पोटात अन्न असो वा नसो, लाभो वा अलाभ, ते कायम समाधिस्थ आत्मानंदात मग्न। लोकांचं दुःख त्यांच्या नजरेला चुकलं नाही। ज्याने विश्वास ठेवला त्याला कृपा अनुभवली। अनेक भक्तांना त्यांनी अन्न, औषध, मार्गदर्शन आणि अध्यात्माचा साक्षात्कार दिला। आणि मग आली ती पवित्र वेळ। 8 सप्टेंबर 1910 गजानन महाराजांनी स्वतःहून आपल्या भौतिक देहातून माघार घेतली। ही साधी मृत्यू नव्हे, ही होती संजीवन समाधी। देह सोडून पूर्ण चेतनेतून स्वेच्छेने परमात्म्याशी एकरूप होण्याची दिव्य प्रक्रिया। समाधीच्या क्षणी संपूर्ण शेगाव नगरीत शांतता होती। हवा थांबली, वातावरण भारावलं। भक्तांच्या डोळ्यांत अश्रू, पण मनात शांत आनंद। कारण महाराज गेले नाहीत, ते तर समाधीतून अजून जागे झाले। आजही शेगावच्या पवित्र समाधीस्थानात ते जागृत आहेत, भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देत आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। जय श्री गजानन माऊली। अंतःकरणाने म्हणा, गण गण गणात बोते, जय गजानन महाराज।